महिंद्रा थांबायचं नावच घेत नाहीये. XUV 7X नंतर आणखीन 5 लॉन्चेस हे आपल्याला 2026 मध्ये महिंद्राकडून पाहायला मिळणार आहेत. आणि आज आपण ते 5 लॉन्चेस कोणते कोणते होणार आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एक नंबरची जी गाडी आहे ती तर मित्रांनो सगळ्यात युनिक आणि सगळ्यात वियर्ड आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, मी आहे जय आणि स्वागत आहे तुमचे आपल्या ऑटो ज्ञान YouTube चॅनलवरती. मित्रांनो, महिंद्रा भरपूर अशा इलेक्ट्रिक कार आणि आईस कार ह्या भारतीय कार मार्केटमध्ये लवकरच लॉन्च करणार आहे. आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर 2026 मध्ये येणाऱ्या काळामध्येच 5 गाड्या महिंद्रा नवीन लॉन्च करणार आहेत. यामध्ये नंबर 5 वरती जे आहे ते आहे स्कॉर्पिओ यांचे फेसलिफ्ट. आपण बऱ्याच ठिकाणी स्कॉर्पिओ यांचं हे टेस्टिंग चालू असलेलं फेसलिफ्टचं पाहत आहोत. बऱ्याच ठिकाणी आपल्याला याचे स्पाईड शॉट पाहायला मिळाले आहेत. यामध्ये फीचर कोणते कोणते मिळणार आहेत हे जर का पाहायचं झालं मित्रांनो तर नवीन अलॉय व्हीलची डिझाईन असणार आहे. बंपरच्या डिझाईन मध्ये थोडासा चेंज आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्यासोबतच 10.25 इंचाची टच स्क्रीन आपल्याला या गाडीमध्ये पाहायला मिळणार आहे. यासोबतच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले पाहायला मिळणार आहे. व्हेंटिलेटेड सीट या गाडीमध्ये येऊ शकतात. पॅनोरॉमिक सनरूफ सुद्धा या गाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो. आणि जास्त मेजर चेंज लुक मध्ये नसणार आहे. फक्त मायनर फ्रंट आणि रिअर बंपर मध्ये चेंजेस केले जातील आणि ही गाडी लॉन्च केली जाईल. मिड क्वार्टर मध्ये ही गाडी आपल्याला पाहायला मिळू शकते. त्यानंतर नंबर 4 वरती जी गाडी आहे मित्रांनो ती महिंद्राकडून येणारी आहे व्हिजन एस. व्हिजन एसचे टेस्टिंगचे स्पाय शॉट आपण बऱ्याच दिवसापासून पाहत आहोत. भारतीय रोडवरती आपण या गाडीचं टेस्टिंग बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं आहे. या गाडीचा जो शेप आहे तो पूर्णपणे बॉक्सी शेप आहे. ही गाडी जी आहे ती ही स्कॉर्पिओ यांची छोटी बहीण किंवा छोटी सिस्टर असं आपण या गाडीला म्हणू शकतो. या गाडीमध्ये पण आपल्याला रगड असा लुक मिळू शकतो. ह्या गाडीला जर का आपण एक सिंपल भाषेमध्ये बोलायचं झालं तर ही गाडी एक लाईफस्टाईल व्हेकल असणार आहे. या गाडीमध्ये सगळे फीचर जे स्कॉर्पिओमध्ये आपल्याला फीचर पाहायला मिळतात हे सगळे फीचर पाहायला मिळणार आहेत. फक्त ही जी गाडी आहे ही सब 4 मीटर असणार आहे. म्हणजे बोलेरो वगैरे या साईज मध्ये ही गाडी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि या गाडीची प्राइस रेंज जी आहे ती 10 लाखापासून सुरू होऊन 16 ते 18 लाखापर्यंत आपल्याला गाडी ही मिळू शकते. आणि ह्या गाडीची सगळ्यात मस्त गोष्ट कोणती असेल तर ती ही गाडी आपल्याला तिन्ही फ्यूल ऑप्शन मध्ये पाहायला मिळणार आहे. पेट्रोल, डिझेल, त्यासोबतच इलेक्ट्रिक व्हर्जन सुद्धा आपल्याला या गाडीचं येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळणार आहे. यानंतर नंबर 3 वरती जी गाडी आहे मित्रांनो ती आहे महिंद्राकडून येणारी इलेक्ट्रिक कार आहे ही BE7. BE7 ही BE6च एक SUV ओरिएंटेड व्हर्जन असणार आहे. याचा ग्राउंड क्लिअरन्स थोडा जास्त असणार आहे. डायनॅमिक्स थोडे चांगले असणार आहेत. ऑफ रोड ओरिएंटेड ही कार असणार आहे. या गाडीचा अप्रोच अँगल आणि डिपार्चर अँगल हा बेस्ट असणार आहे. त्यासोबत ही जी गाडी आहे ही इलेक्ट्रिक क्रेटा आहे तिच्यासोबत कम्पीट करेल. या गाडीमध्ये आपल्याला सगळे फीचर जे आपण BE6 मध्ये पाहतोय हे सगळे फीचर BE7 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यासोबतच नवीन आणखीन काही फीचर आपल्याला या गाडीमध्ये पाहायला मिळू शकतात. या गाडीमध्ये आपल्याला 350 हॉर्स पॉवरची मोटर आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि ही गाडी ऑल व्हील ड्राईव्ह मध्ये येणार आहे. त्यामुळं ह्या गाडीसोबत आपण थोडंसं ऑफ रोडिंग असेल किंवा एक SUV फील या गाडीमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. यानंतर नंबर 2 वरती जी गाडी आहे मित्रांनो ती आहे स्कॉर्पिओ यांचे पिकअप ट्रक व्हर्जन. मित्रांनो, ह्याला आपण 2023 मध्ये साऊथ आफ्रिकामध्ये या गाडीला डेब्यू केलं होतं. तेव्हापासून ही गाडी लॉन्च होणार असं आपण ऐकत होतो. पण 2026 मध्ये ही गाडी 100% लॉन्च होणार आहे. या गाडीची टेस्टिंग चालू असलेली आपण बऱ्याच ठिकाणी पाहत आहोत. त्यामुळं या गाडीचं जे लॉन्च आहे ते 2026च्या सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतं. ही गाडी 2 व्हर्जन मध्ये येऊ शकते. याच्यामध्ये आपल्याला 5 सीटर आणि 2 सीटर असे व्हर्जन 2 पाहायला मिळू शकतात. आणि ही एक लाईफस्टाईल व्हेकल असणार आहे. जसं की टोयोटाची हायलक्स आहे. हिचा सेल काही खूप जास्त होणार नाहीये किंवा याच्यामध्ये खूप जास्त फीचर पण येणार नाहीयेत. ही एक थोडीशी ऑफ रोड ओरिएंटेड किंवा ज्यांना कॅम्पिंग आवडतं, ऑफ रोडिंग आवडतं त्यांच्यासाठी ही गाडी महिंद्रा लवकरच लॉन्च करत आहे. त्यानंतर नंबर 1 वरती जी गाडी आहे मित्रांनो ती खूपच युनिक आणि वियर्ड आहे. कारण ही थोडी आपल्याला म्हणजे डायजेस्ट होणार नाही अशी गोष्ट आहे. आपण ऐकत आलो आहोत या गाडीबद्दल. पण ही थोडीशी युनिक गाडी आहे. ती गाडी जाणून घेण्या अगोदर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ती गाडी आहे मित्रांनो इलेक्ट्रिक थार. ही इलेक्ट्रिक थार जी आहे आता आपल्याकडे सध्या थारचे 2 ऑप्शन अवेलेबल आहेत, 3 डोअर आणि 5 डोअर. थार रॉक्स आणि थार या 2 गाड्या आपल्याला थारमध्ये अवेलेबल आहेत. पण ही जी गाडी आहे ज्या एक्झिस्टिंग थार आहे तिच्यापेक्षा पूर्णपणे वेगळी आणि मॅचो लुक, मस्क्युलर लुक देणारी एकदम अशी स्टँड आउट करणारी गाडी ही इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण ह्या गाडीमध्ये आईस इंजिन आपल्याला पाहायला मिळणार नाहीत. ही गाडी फक्त आणि फक्त इलेक्ट्रिक मध्ये पाहायला मिळणार आहे. या गाडीमध्ये आपल्याला 18 इंच अलॉय व्हील पाहायला मिळणार आहेत.
त्यासोबतच रगड असा लुक, सगळे फीचर जे थार रॉक्स मध्ये आपण फीचर पाहत आहोत ते सगळे फीचर, आणि या गाडीचा जो बॅटरी पॅक आहे तो पण चांगला आणि रेंज पण खूप चांगली आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि ही गाडी 2026च्या एंड मध्ये डेब्यू केली जाईल आणि 2027ला किंवा 2026च्या एंड मध्येच ही गाडी लॉन्च देखील केली जाऊ शकते. पण ही गाडी 2026 मध्ये डेब्यू तर नक्कीच केली जाणार आहे. तर ह्याच होत्या त्या 5 गाड्या ज्या 2026 मध्ये महिंद्रा लॉन्च 100% करणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.